महत्त्वाचा अपडेट आपण देतो। या क्षणी पाकिस्तानी सीमेजवळ भारताकडून खबरदारी घेण्यात येते। पाकिस्तानच्या ज्या प्रकारे कुरापती आहेत त्या पाहता जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी या भागातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत। आज सर्व शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्याचा निर्णय आज इथे घेण्यात आलेला आहे। भारताने खबरदारी म्हणून हा उपाय केलेला आहे। सकाळी मध्यरात्री हल्ले झाले त्यामुळे सकाळी भरणाऱ्या शाळा महाविद्यालय आज इथे भरणार नाहीत, त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आर्मीकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा जम्मू, सांबा, कठुआ आणि राजौरी या भागातल्या शाळा बंद ठेवण्यात येतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। एक खबरदारीचा उपाय म्हणून आणि पाकिस्तानच्या कुरापती फक्त ज्या प्रकारे पाकिस्तान बिथरलेला आहे त्याच्यानंतर पाकिस्तानकडून मगाशी आपण बघितली एक बातमी कशा प्रकारे सामान्य नागरिकांना टार्गेट करण्यात पाकिस्तानकडनं येत आहे, त्याच्या अनुषंगाने भारताने खबरदारी म्हणून हा उपाय केलेला आहे। आणि असंही BSFला सुद्धा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसला सुद्धा अलर्टवरती राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आणखी एक येते आणि जशाचे अपडेट आपल्याकडे येत राहतील तसं आपण याबाबत तुम्हाला अपडेट्स देत राहू, चर्चा आपण करत राहू याबाबत। भारतानं मध्यरात्री पाकिस्तानच्या ठिकाणांवरती पाकिस्तानमध्ये आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत अतिरेक्यांची अनेक तळं उद्ध्वस्त केलेली आहेत। जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाची तळं, त्यांची ट्रेनिंग सेंटर्स, त्यांची मुख्यालय ज्या ठिकाणी आहेत, हाफिज सईद अतिरेक्यांचा जो हा अतिरेक्यांचा चेहरा आहे त्याच्या तळांवर देखील तिथे कारवाई करण्यात येते। मदरशावर सुद्धा ही एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे। 9 दहशतवादी ठिकाणावरती एकूण हल्ले करण्यात आलेले आहेत भारताकडून आणि पहलगाम हल्ल्याचा हा एक प्रकारे हिशेब भारताने चुकता केल्याचं भारताने म्हटलेलं आहे आणि भारताने सांगितलंच होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी भारताकडनं जी स्टेटमेंट आली होती की आम्ही या हल्ल्याचा योग्य वेळी योग्य प्रकारे उत्तर देऊ असं त्यांनी सांगितलं आहे। आणि आज या प्रकारे मध्यरात्री झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताने एक प्रकारे हिशेब चुकता केलेला आहे।